सुजित सर पोद्दार, उद्या नाही तुझा खरा चेहरा जगासमोर आणला ना तर बघच. उद्या पत्रकार घरी यायच्या आधीच जर त्यांना गेटवर अडवलं तर सगळ्यांना आधीच कळेल की मी त्यांना बोलवलंय आणि त्यांना आत घेणार नाही. ते आत आले नाही तर सगळा प्लॅन फिसकटेल. काहीतरी करायला हवं. पत्रकारांना अडवलं तर सुजित सरांचं सत्य कधीच जगासमोर येणार नाही. काहीतरी करायला हवं, पण काय करू? म्हणे मी त्या डॉक्टरांना फोन करतोच आहे. त्यांना मी सांगतो की तू येतोयस म्हणून. तू एकदा हॉस्पिटलमध्ये जाऊन ये ना. तिथली व्यवस्था कशी आहे ही एकदा बघ. म्हणजे कसं आहे की तू निश्चिंत राहशील. त्या वेळेला धावपळ नको. हो की नाही? हो. बरं, आता पुढच्या 2-3 दिवसातच मी दिल्लीला जाणार आहे. मी डॉक्टरांशी बोलून घेतो. पण ऍडमिशनच्या वेळेला समजा काही प्रॉब्लेम आला तर तू निसंकोचपणे मला फोन कर. आणि तुला माहितीये ना की मी कुठेही असलो तरी सुद्धा मी तुझा फोन घेतोच. बरंच झालं साहेब दिल्लीला चालले. म्हणजे आता प्रेस कॉन्फरन्स मध्ये यांचा अडथळा येणार नाही. बाळू दादा. हा बोला ना मॅडम. तुम्ही इथे काय झालं? काही काम आहे का? हो, काम होतं. त्याचं काय आहे, उद्या घरी पत्रकार परिषद आहे. काही पत्रकार येणार आहेत घरी, तर त्यांना डायरेक्ट आतमध्ये सोडा. म्हणजे परमिशन साठी फोन वगैरे करत बसू नका, कारण साहेब दिल्लीला चालले आहेत. घाई गडबड असेल. उद्या पत्रकार येणार आहेत. अहो पण सुजित सरांनी आणि सरपोतदार साहेबांनी